ज्यावेळी गणेशाचं मस्तक धडावेगळं केलं, पार्वती आई रडू लागली. अगदी बरोबर. त्यावेळी त्या गजासुराचं मस्तक त्या गणेशाला लाविलं. राहता राहिले असती आणि मांस सागराच्या पाण्यात कुजून गेलं. राहता राहिले ते असते त्याच अस्थिवर शुक्राचार्याने संजीवनी विद्येचा प्रभाव त्याच संजीवनी विद्येने अस्थिवर अमृत सिंचन करता क्षणी त्या अस्थितून ज्याचा जन्म झाला तोच मस्तक विरही तू ज्यावेळी या ठिकाणी प्रवेश केला त्याच वेळी एकसारखी तुझं निरीक्षण केलं आणि त्याच वेळी मी तुला ओळखलं. तू कोणी सर्वसामान्य नसतानाच कारण तुझ्या देह बोलीवरून मी निरीक्षण केलंय. असुरच आहे आणि तू या एवढेच नव्हे, देवतांचं हित कधी पाळणारच नाही माझ्या ध्यानाला नाही. हे जय तेव्हा मी एवढंच नव्हे, तर या सागराच्या पाण्यात आणि या भूपृष्ठावर म्हणजे जमिनीवर त्याच वेळी शुक्राचार्याने मला सांगितलं महाविष्णूची भक्ती कर. एकनिष्ठतेने महाविष्णूची भक्ती केली. त्याच वेळी विष्णूच्या मुखातून निघालेले शब्द तथास्तु तथास्तु तथास्तु. काय हवंय तुला? या कर्कासुराने काय मागितलं? काय मागितलं तुझ्या दशपायाचे खंड केल्याशिवाय